चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी आज पहूर येथे भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. चिमुकल्या यज्ञावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह संतप्त ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अहिर सुवर्णकार समाजातील 3.5 वर्षाच्या यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम विजय संजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या एकमुखी मागणीसाठी दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी संतप्त आवाज उठवला. मूक मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यज्ञाच्या आत्म्यास न्याय मिळवण्यासाठी ठाम भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, दादासाहेब कॅप्टन M.R. लेले पहूर बस स्थानक येथून मोर्चाची सुरुवात झाली. R.T. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि R.B.R. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी हातात निषेध फलक घेऊन निर्धाराने पोलीस ठाण्याकडे मार्गस्थ झाले. पहूर पोलीस स्टेशनच्या आवारात सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्रित येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी असलेले तीव्र निवेदन सादर केले. राक्षसी कृत्याला समाजात जागा नाही, यज्ञाच्या हत्यारे नराधमास तात्काळ फाशी ही झालीच पाहिजे. या मूकमोर्चात गावातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे. यज्ञासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील अहिर सुवर्णकार समाजातील 3.5 वर्षाच्या यज्ञा जगदीश दुसाने या निरागस बालिकेवर गावातीलच राक्षसी प्रवृत्तीच्या सज्ञान विजय संजय खैरनार या नराधमाने अत्याचार करून तिचा अतिशय निर्घृणपणे खून केला असून हा मानवजातीला काळिमा फासणारी घटना घडली असून या घटनेचा गाव परिसरातील अनेक गावांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निषेध व्यक्त करत या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा विकृत दोषी नराधमावर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देऊन या 3.5 वर्षीय मुलीला न्याय मिळवून देण्याची मागणी या मूकमोर्चाच्या वेळी करण्यात आली. मुली व महिलांवर अत्याचार करून जीवे मारण्याच्या घटना वारंवार महाराष्ट्रात घडत असल्याने लहान मुली व महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. समाजात लिंगपिसाट विकृत नराधम राजरोसपणे मुलींना टार्गेट करून त्यांच्या जीवन जगण्याच्या अधिकारावर गदा आणत असून सरकार फक्त कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याचे फक्त आश्वासन देत आहे. जोपर्यंत अत्याचार करणाऱ्या विरोधात कठोर कायदे होत नाही तोपर्यंत मुली व महिलांना मुक्त समाजात वावरता येणार नाही. मुली जर शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त बाहेर गेल्या तरी ती घरी येईपर्यंत घरच्यांना मनात भीती असते. ती भीती नष्ट व्हावी. साहेब, सर्व पोलीस बांधव, R.T. लेले हायस्कूलचे पर्यवेक्षक आदरणीय आगारे सर, R.B.R. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय महाजन सर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका आदरणीय बनकर मॅडम, सर्व विद्यालयाचे सर्व गुरुजन, बंधू भगिनी, आपल्या ग्रामपंचायत सरपंच शंकर भाऊ जाधव, उपसरपंच राजू भाऊ जाधव, गावातील सर्व नागरिक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि 3 शाळांचे म्हणजे R.T. लेले हायस्कूल, R.B.R. कन्या विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपण आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी ज्या उद्देशाने आलेलो आहोत तो उद्देश म्हणजे मालेगाव येथे डोंगराळे या गावी 4 वर्षाच्या चिमुकलीवर गावातल्याच एका 24 वर्षीय नराधमाने अनन्वित अत्याचार करून निर्घृणपणे हत्या केली. मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे आणि मानवतेला काळिमा फासणाऱ्या या नराधमाला तात्काळ शासनाने न्यायव्यवस्थेने फासावर लटकवलं पाहिजे. या मागणीसाठी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात आणि संबंध महाराष्ट्रभर आवाज उठवला जातो आहे. आपण देखील पहूर गावातील सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि
गावकरी मिळून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत। या माध्यमातून शासनाला आणि न्यायव्यवस्थेला विनंती आहे की आपण या नराधमाला तात्काळ फासावर लटकवावं। ही घटना केवळ त्या यज्ञ जगदीश दुसाने या कोवळ्या मुलीपर्यंत मर्यादित राहिलेली नाही आहे, याचे लोन आता संपूर्ण राज्यभरात पसरत आहेत कमी अधिक प्रमाणामध्ये। मधून अशा घटना आपण बदलापूरची घटना असेल, अगदी इकडं केकत निंबोरा आपल्या जामनेर तालुक्यातली घटना असेल किंवा ही घटना असेल, अधूनमधून अशा घटना कानावरती येतात आणि आपलं मन सुन्न होऊन जातं। जास्तीत जास्त लवकरात लवकर असल्या किंवा संघटन चालवलं जाईल त्याचा ठरवला जबाबदारी आमची आहे। त्यांना आम्ही लागली काय यज्ञ जगदीश दुसाने या चिमुकलीवर अत्याचारानंतर तिची निर्गुण हत्या करणाऱ्या विजय खैरनार या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे। श्री रवींद्र लाठे, RL न्यूज, पहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव।